आणि सुरुवातीलाच खास रिपोर्ट आहे सोलापुरातून। निवडणुकीमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप आणि वैयक्तिक टीका आता नवीन राहिलेली नाही। मात्र या राजकारणामधून सोलापुरात एक राजकीय हत्या झाली आहे। भाजपच्या 2 गटातील वादामध्ये मनसे पदाधिकाऱ्याचा बळी गेलाय। भाजपच्या 2 उमेदवारांमधील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यालाच मारहाण झाली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झालाय। सोलापूरचं राजकारण आता कुठल्या थराला पोहोचलंय पाहूयात। सोलापुरात राजकीय हत्या, भाजपच्या 2 गटात मोठा वाद मिटवायला गेलेल्या मनसे पदाधिकाऱ्याची हत्या। महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सोलापुरात एकाची हत्या झाली आहे। मनसे विद्यार्थी सेनेचा पदाधिकारी बाळासाहेब सरवदे याची राजकीय वादातून हत्या झाल्याचा आरोप करण्यात आलाय। सोलापूर महापालिका प्रभाग क्रमांक 2 मध्ये अर्ज माघारीवरून भाजपच्या 2 गटात मोठा वाद झाला। प्रभाग क्रमांक 2 मध्ये शालन शिंदे भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी शिंदे आणि सरवदे गटात मोठा वाद झाला। याच वादात भाजपच्या शंकर शिंदे यांचं कार्यालय सुद्धा फोडण्यात आलं। वाद मिटवण्यासाठी मनसेच्या बाळासाहेब सरवदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। मात्र शंकर शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब सरवदे यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय। या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सरवदे यांना सोलापूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख हे महापालिकेच्या मैदानात उतरले आहेत। त्यामुळे संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून मोठा दबाव होता असा आरोप करण्यात येतोय। समाजात वाद नको म्हणून सोडवायला गेलेल्या बाळासाहेब सरवदे यांची शंकर शिंदे यांच्या लोकांनी हत्या केल्याचा आरोप मनसेच्या प्रशांत इंगळे यांनी केलाय। बाजीराव सरवदेला मुक्का मारती लागलाय। अजून त्यांचा एक चुलत भाऊ आहे आदित्य सरवदे, तो सध्या कुठेतरी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि हा जागेवर रिपीट झालेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या बाळासाहेब पांडुरंग सरवदे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष आहे तो सोलापूरचा। आम्ही साहेबांचा राईट हँड आहे सोलापूरचा। ह्या भाजपच्या राजकारणामध्ये या आमदारांनी या किरण देशमुखला आणि या पॅनलला बिनविरोध आणण्यासाठी मनसेच्या शहर अध्यक्षाचा बळी गेलाय। तिकीट वाटपावरून नेत्यांमध्ये नाराजी नाट्य आणि उमेदवारीवरून इच्छुकांमध्ये रस्सीखेच हे नेहमीचं चित्र। पण या सगळ्यात एखाद्याचा बळी जात असेल तर सोलापूरचं राजकारण कुठल्या थराला पोहोचलंय याचा विचारही करवत नाही। सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।